हिरण्यकश्यपूला प्रचंड राग आला. रागानं फेऱ्या मारू लागला. आता पुढं काय करावं हे त्याला कळतच नव्हतं. आणि मग त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. बरं थांबा आता, उरलेली गोष्ट नंतर ऐका, आधी थोडं खाऊन घ्या. हे घ्या. अगं मला नको, म्या नंतर खाते. असं कसं? तुम्ही बी गोष्ट सांगताय ना, आणि तुम्ही बी सकाळपासून काही खाल्लेलं नाही. गोष्ट सांगायला उत्साह नको. तुम्हाला आज किती दिवसांनी असं हसताना पाहिलं? या मुलांच्या सहवासात आणि सणाच्या उत्साहात मी आज सगळ्या चिंता विसरूनच गेले. होय, सणाच्या काळात खरंच मनाची अशी अवस्था होते. अतिशय उत्साही वाटायला लागतं बघा सगळ्यांना. आणि या मुलांचा उत्साह बघून तर मला असं वाटतंय की आजचा होळीचा सण लय आनंदात साजरा होणार, मजा येणार. मोहम करो विक्षोभम करो. दैत्यगुरु प्रणाम. शुंभा, तू इथे? असुर नरेशांनी या युद्धामध्ये आमची सेनापती म्हणून नियुक्ती केली आहे. तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींचे दायित्व आम्हाला स्वीकारायलाच हवे. आणि हो, या गावामध्ये होलिका उत्सव साजरा होणं ही एवढी मोठी गोष्ट नाहीये. ही गोष्ट अजिबात महत्वाची नाहीये असं समजू नकोस. कोणत्याही भ्रमात राहू नकोस. दैत्यगुरु, आम्ही कोणत्याच भ्रमामध्ये नाही आहोत आणि कोणतीच गोष्ट कमी महत्वाची नाहीये आमच्यासाठी. आम्हाला केवळ एवढंच वाटतं, असुर नरेशांच्या आयुष्यामध्ये याच्यापेक्षाही खूप मोठी दायित्व आहेत, खूप मोठी आव्हानं पार करत आहेत ते. त्यामुळे या सगळ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा आम्ही स्वतः इकडे लक्ष द्यावं म्हणून आपल्याला भेटायला आलो आहोत. आम्ही आपल्याला होलिका उत्सवच्या तयारीमध्ये विघ्न आणण्यासाठी एक कार्य सोपवलं होतं. ते सिद्ध केलं का? अर्थातच ही गोष्ट आम्ही केव्हा सिद्ध करून ठेवलेली आहे. आता याचा वापर करून त्या तुळजाच्या गावात होळी होऊच देणार नाही आम्ही. म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? आम्ही जे काही करणार आहोत ते इतकं मोठं करणार आहोत की संपूर्ण जग पाहत राहील आमच्याकडे. गावातील होलिकोत्सवामध्ये विघ्न आणण्याचं काम मी अशांतीवर सोपवलेलं आहे. ती नक्कीच तिच्या कामात गुंतून गेलेली असेल. ती यशस्वी होणार आणि या होलिकोत्सवामध्ये विघ्न आणणारच. ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. हो, कोण आहात तुम्ही आणि हे काय करताय? अहो, ही स्त्री नक्की कोण आहे याचा मला शोध घेतलाच पाहिजे. हो, गावात आता काही विपरीत घडून द्यायला नको. गावातल्या प्रत्येक सूक्ष्म हालचालीवर आणि घडामोडीवर मला लक्ष दिलंच पाहिजे. थांबा, हिचा पाठलागच करतो.
ही गेली कुठे? ही नेमकी कोण असेल? गावात अशुभ घडवणारी जी कोणी व्यक्ती आली आहे ती हेच तर नसेल ना? कारण कारण खूपच विचित्र वागते ती. तिला काही विचारायला गेलो, अडवायला गेलो तर माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करून निघून गेली. आणि हो, त्या होळीजवळ ही काय करत होती काय माहित. नाही, ही कोण आहे हे मला शोधून काढावंच लागेल. आई राजा, पुढे काय झालं सांग ना. हो, प्रल्हादचं पुढे काय झालं? सांगते. हिरण्यकश्यपूने प्रल्हादला अनेकदा शिक्षा करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही त्रासच झाला नाही. त्याची विष्णू भक्ती सुरूच होती. तो सतत देवाचं नाव घेत होता. त्यामुळे हिरण्यकश्यपू आणखी रागवला. आता त्याला हे काही सहन होत नव्हतं. त्याला शिक्षा कशी देता येईल ह्यावर तो विचार करू लागला. आणि मग त्याला त्याची बहीण आठवली, होलिका. होलिकाला असं वरदान होतं की अग्नी तिला कधी बी नष्ट करू शकत नाही. म्हणून तिनं आणि हिरण्यकश्यपूनं मिळून एक डाव रचला. तू काळजी करू नकोस दादा, तुझी चिंता दूर करण्यासाठीच मी आली. प्रल्हादला माझ्या तावडीतून विष्णू वाचवू शकणार नाही. अग्नी मला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. काय करायचं हे तुला माहिती आहे ना? अर्थातच. मी प्रल्हादला घेऊन लाकडाच्या ढिगावर बसेन, तू त्याला अग्नी दे. प्रल्हादने पळायचा प्रयत्न केला तर मी त्याला धरून ठेवेन. अग्नी माझं काही करू शकणार नाही आणि त्याच्या झळा मात्र प्रल्हादला कायमच्या संपवून टाकते. देवाच्या रागात वेडा झालेल्या हिरण्यकश्यपूला हे बी कळलं नाही की तो स्वतःच्या मुलाशी एवढं क्रूर वागतो आहे. बघ, विचार कर. तुला शेवटची संधी देते. विष्णूची भक्ती सोड आणि हिरण्यकश्यपूची भक्ती सुरू कर. उलट मीच तुला एक सुचवतो आत्या. अजूनही संधी आहे. तुम्ही दोघंही माझ्या विष्णूला शरण या. तो तुम्हाला आशीर्वाद देईल, क्षमा करेल. आता तुझी खैर नाही. आज जळून भस्म होणार तू. हा अग्नी आज तुला जाळून आणि तुझ्या भक्तीलाही कायमचा संपवून टाकणार. कोण जळून जातं आणि कोण वाचतं ते आज कळेल. माझी भक्ती की तुझा अहंकार. ओम विष्णवे नमः. 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 मला भासतंय. ओम दादा, विष्णवे नमः. दादा मला वाचव. हे काय विचित्र घडतंय. ओम विष्णवे नमः. दादा मला वाचव. होलिका, मला वाचवा. ओम विष्णवे नमः. होलिका, ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. होलिका, होलिका माझी बहीण.
तिचा अंत झाला, तिचं दहन झालं. होलिका होलिका त्या आगीत जळून गेली. तिच्यातील सर्व अमंगल नष्ट झालं. त्याच दिवसाची आठवण म्हणून होलिका उत्सव साजरा करतात. ह्यात बी समद अमंगल नष्ट होतं आणि जसा प्रल्हाद उरला तसं समद चांगलं टिकून राहतं. मग पुढे हिरण्यकश्यपूचं काय झालं? तो सुधारला का? नाहीतर त्याचा अहंकार हा त्याच्या अस्तित्वापेक्षा बी मोठा झाला होता. त्यामुळं अखेर प्रल्हादच्या हाकेला भगवान विष्णूंना साक्षात महाअवतार नरसिंह होऊन अवतीर्ण व्हावं लागलं. त्याने हिरण्यकश्यपूचा अंत केला आणि प्रल्हादची भक्ती विजयी झाली. चला आता गोष्ट संपली हाय. होलिका दहनाच्या आठवणीत आपण होळीचा सण साजरा करूया. पटापट आवरा, नवीन कपडे घालून गावात या. काय रे प्रल्हाद, एवढा उदास का आहे? तुला गोष्ट आवडली नाही का? तसं नाही ग आई राजा, ही गोष्ट ऐकून मला माझ्याच घरच्या गोष्टी आठवायला लागलेत. मी पण देवीची अशीच भक्ती करतो. मग माझ्या बाबांना देवी अशीच शिक्षा देणार का? नाही रे बाळा, असं काय बी घडणार नाही तुझ्या बाबतीत. हिरण्यकश्यपू हा असुर होता. त्याची लालसा आणि अहंकार लई मोठा होता. तुझे वडील मुळात मनाने दुष्ट नाही, ते दुखावल्या गेले आहेत. त्यांच्या आयुष्यात जी वाईट घटना घडली त्यामुळं ते देवीवर रागावले आहेत. एक दिवस त्यांना त्यांची चूक समजून येईल आणि मग ते बी तुझ्यासारखेच देवीचे भक्त बनतील. नक्की आहे राजा, असं होईल ना? नक्की असंच होणार. तू काय बी काळजी करू नको. देवी आई हाय तुझ्या पाठीशी. ती समद ऐकते आणि समद बघते बी. देवी, आता उरलेली कामं पटपट आवरून घेऊया. संध्याकाळ व्हायला लागलीये. पटकन होलिकेची पूजा करू आणि होलिका दहन करून घेऊ. हो, लवकर लवकर सगळं आवरायला हवं. मी आलेच. हे नाणं चमकतंय, परंतु ह्यावर कुठल्याही देवीचा चेहरा का नाही? तू नक्की कोण आहेस देवी? आमच्या गावात आलीयस तर आम्हाला भेटत का नाहीयेस? हा होलिका उत्सव पूर्ण होण्यासाठी आम्हाला तुझी गरज आहे. ज्या कुठल्या रूपात तू असशील आमच्या सोबत राहा. आमच्या गावावर कुठलंही संकट आलं तर तू आम्हाला साथ दे.
पूजा तर झाली आहे, आता होलिका दहन सुरू करूया. अहो थांबा, होलिका दहन तुळजाभवानीच्या हस्तेच व्हायला पाहिजे. ती येईल आता, आपण तिच्यासाठी थांबूया. देवी, तुम्ही तर इथेच आहात, पण गावकरी तुम्हाला या रूपात ओळखत नाहीत. आता काय करायचं? आता आम्हाला आमच्या मूळ रूपात यावंच लागेल. ही पुन्हा दिसते इथे. याआधी हिचा पाठलाग केला होता त्यावेळी नाहीशी झाली होती. ही नक्की आहे तरी कोण? नाही, ही कोण आहे याचा शोध घेतलाच पाहिजे. अहो, काय हो, काय झालं भाऊ? तुम्ही? नाही, काही नाही. मला वाटलं की काय वाटलं तुम्हाला? नाही, काही नाही. आई राजा, आई राजा, आई राजा. चला, होलिका दहनाचा कार्यक्रम सुरू करूया. त्यासाठी खास आम्ही इथे अग्निदेवांना आमंत्रित करतो. अग्निदेव प्रकट व्हा. अग्निदेव, तुम्ही ह्या होळीमध्ये प्रवेश करून हिची अग्नी प्रज्वलित करा. जशी आपली आज्ञा. आता पावसाळा नाही आहे, तरी बी एवढं आभाळ कसं काय भरून आलंय? हो, मला बी काय कळना झाले. दिव्या हाय हितच, करेल काहीतरी. वर्षा ऋतूला अजून अवकाश असताना आता ढग कसे काय आले? जर आत्ता पाऊस पडला आणि होळी ओली झाली तर आपण हा उत्सव साजरा नाही करू शकणार. एवढ्या पावसात आम्ही थांबू शकत नाही देवी. तुम्ही हा पाऊस थांबवा आणि ही होळी भिजण्यापासून वाचवा, नाहीतर हा उत्सव अपूर्ण राहील आणि हा उत्सव साजरा केल्याचं काहीच फळ गावकऱ्यांना मिळणार नाही. माते काहीतरी करा. गावावरचं हे संकट दूर करा. हा होलिकोत्सव आज पूर्ण झालाच पाहिजे. हो देवी, या सणाच्या आनंदात असं विघ्न नको. गावकऱ्यांना याचा लाभ मिळायला हवा.
होळी पेटायला हवी, परंतु सर्वात आधी तिचं या पावसापासून रक्षण करायला हवं. देवी, होळी तर विझण्यापासून वाचली, परंतु अचानक असा पाऊस कसा काय आला? देवी, महिषासुराच्या दरबारात असताना मी ऐकलं होतं की स्वर्ग जिंकल्यापासून पंचमहाभूत आणि त्यांचे आराध्य देव हे महिषासुराला अंकित आहे, त्याच्या ताब्यात आहे. हा अवेळी पाऊस वरुण देवामुळे पडतो. त्यांना मुक्त केल्याशिवाय आपण हा होलिका उत्सव पूर्ण करू शकत नाही. मागच्या वेळी आम्ही अग्निदेवांना मुक्त केलं होतं, तसं आता त्यांना मुक्त करावं लागेल. हो माते, तुम्ही निघा, आम्ही इथलं सगळं सांभाळतो. आम्ही या पावसाला रोखून ठेवलं, परंतु जर ही होळी भिजली तर हा सण अपूर्ण राहील. हा त्रिशूळ धारण करण्यासाठी आम्हाला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. महादेव तर इथे नाहीये. दैवी शक्ती असलेली कोणीतरी व्यक्तीच हा त्रिशूळ धारण करू शकते. कोण मदत करणार?